1.25 कोटी मुंबईकरांना काळजीत टाकणारी एक बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणामधलं पाणी विषारी झालंय। अवैध मासेमारी करणाऱ्या काही व्यावसायिकांकडून वैतरणा धरणामध्ये सातत्याने विषारी औषधं फवारली जातात। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। कोण कालवतंय मुंबईकरांच्या पाण्यामध्ये विष? हे पाणी कुठल्याही नाल्यातलं नाहीये, तर हे आहे मुंबईकरांच्या घरात येणारं पाणी। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची ही अवस्था झालीये। मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयोग सुरू झालाय। धरणातून झिंगे आणि मासे पकडण्यासाठी धरणात विषारी औषधं फवारली जात आहेत। त्यामुळे इथल्या नागरिकांचंही आरोग्य धोक्यात आलंय। हे धरण पिण्यासाठी आमचे 3 पुनर्वसित गाव आहे, यांच्यासाठी आता हे सध्या पाणी दूषित आहे। लहान मुलं आजारी पडताय आणि बरेचसे रोग असे बळावलेले। त्या पाण्यात जर आम्ही उतरलो तर त्या पाण्याचे जखमा होत्या पायांना, आणि या पाण्याचा जो पीएच आहे तो 6.6% पाहिजे होता। मी शेती करतोय तर त्या पाण्याचा पीएच 9%च्या पुढे गेलेला आहे। तर शेती उत्पन्नात आम्हाला आज कुठलंच काही मिळून नाही राहिलेलं। पूर्ण आमची जमीन धारणात गेली। जी उपजीविकेसाठी जमीन होती तिच्यात पण आता शेती न झाल्यामुळे आम्ही उपजीविका काय करायची। आज इथं 4 ते 5 वर्षापासून इथं काही बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली, पण कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही प्रकारचं त्यांचं नाहीये। हे फक्त इथल्या स्थानिक सोसायटीच्या 2-4 लोकांना हाताशी धरून हे आपला हा मच्छी मारा किंवा झिंगा सोडण्याचं काम ते करतात। वैतरणा धरणातल्या झिंग्याला मोठी मागणी आहे। 200 रुपये प्रति किलो त्याचा भाव मिळतो। त्यामुळे नाशकातल्या काही माफियांनी या धरणावर विषारी गळ टाकलाय। आपण बघू शकतो हा संपूर्ण वैतरणाचा परिसर आहे। जवळजवळ 12 टीएमसी पेक्षाही अधिक कॅपॅसिटी असलेला हे धरण, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी महागडे असलेले झिंगे आणि इतर उत्पादनं घेण्यासाठी या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी औषधं टाकायला सुरुवात केली आहे। आपण बघू शकतो ही जी वनस्पती आहे ही खरं तर या धरणातली वनस्पती नाही, समुद्रामध्ये विशेषतः अशा पद्धतीची वनस्पती असते आणि खास ही मच्छीमारी आणि झिंगे पकडण्यासाठी अशा पद्धतीच्या वनस्पती आणून इथे टाकल्या जात आहे, ज्याच्यामध्ये काही पर्यटक सुद्धा अडकून मृत्युमुखी पडले। काही गावातल्या लोकांची जनावरं आतापर्यंत मृत्युमुखी पडलेली आहे। मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवलं जात असल्याची तक्रार खुद्द वैतरणा धरण उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी घोटी पोलीस ठाण्यात केली आहे, मात्र कारवाई शून्य। पाटबंधारे विभागाला रीतसर आम्ही तक्रार दिली, पण त्यांनी पण कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही। आणि हा मुंबईला पाण्याचा डॅम आहे हा मुंबईचा, आणि त्याच्यात पूर्णपणे हे पाणी दूषित झालंय। कुठली आतापर्यंत तर कुठलीच तक्रार त्यांनी म्हणजे तक्रार देऊन त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही। आणि हा मुंबईला मी सतत वारंवार तक्रार करत असताना पण कुठलीही काही त्यांनी तक्रारच केली नाही आजपर्यंत। धरणाची सुरक्षा जलसंपदा खात्याकडे आहे, त्यासाठी 22 कर्मचारी आहेत, मात्र त्यापैकी एकही कर्मचारी इथं हजर नाही। धरणाची व्यवस्था पाहणाऱ्या कार्यालयाला टाळं आहे। वैतरणा धरण अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, तरीही इथं सुरक्षा रक्षकांचा पत्ताच नाही। वैतरणा धरणाच्या जलविद्युत केंद्राजवळ मी आता उभा आहे। खरं तर हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, परंतु इथं कुठल्याही पद्धतीची सुरक्षा यंत्रणा नाही। जे प्रवेशद्वार आता आपण बघतोय तिथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही, आणि त्याच्यामुळे अगदी कुणीही आलं तरी 4 चाकी वाहन घेऊन तो थेट धरणाच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचतो। आणि त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या धरणाच्या सुरक्षिततेची किती काळजी प्रशासन घेतंय आणि हे धरण किती असुरक्षित आहे। धरण असो की धरणातलं पाणी, सगळं काही राम भरोसे। इथल्या पाण्यात विष कालवणाऱ्यांना झिंगे निर्यात करून महिन्याला काही कोटींचा फायदा होतो। या अर्थपूर्ण व्यवहारामुळेच पोलीस आणि जलसंपदा खात्यातले अधिकारी गप्प बसलेत का? त्यामुळे माफियांना आता वेळीच आवरणं आवश्यक आहे, अन्यथा हा मुंबईकरांच्या जीवाशीही खेळ होऊ शकतो। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।